ढेकूण ढेकूण हे लहान सपाट कीटक असतात जे रक्त खातात। ढेकूण हे निशाचर व रक्तशोषक कीटक आहेत। मानवासोबतच ते उंदीर, ससे, गिनीपिग, घोडे, गुरे व कोंबड्या यांचे रक्त खातात। ढेकूण रात्री सर्वात जास्त सक्रिय असतात जेव्हा माणूस झोपत असतो। दिवसा ढेकूण गाद्या, उशा, कपाटे, फर्निचर, भिंती यांच्या फटीत लपून बसतात। ते आगगाडीचे डबे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, हॉटेले, सैन्याच्या बऱ्याकी अशा ठिकाणी विशेष आढळतात। रात्री तसेच दिवसाही अंधाराच्या जागी ते माणसाचे रक्त खातात। माणसाचे रक्त शोषून घेतल्यावर ते आपल्या लपण्याच्या जागेत जाऊन बसतात व अन्नपचन करतात। अन्नपचनासाठी त्यांना बरेच दिवस लागतात। ढेकूण अन्नाशिवाय 3 महिन्यांपर्यंत जगू शकतात। त्यांना इंग्रजीमध्ये बेड बग्स म्हणतात। त्यांच्या लाल तपकिरी रंगामुळे त्यांना महोगनी फ्लॅट्स किंवा लाल कोट असेही म्हणतात। ढेकूण धोकादायक नसतात, परंतु त्यांच्या चाव्यामुळे खूप खाज सुटते। ढेकूणचे वैज्ञानिक नाव सिमेक्स लेक्युलेरियस आहे। ढेकूण मानवांच्या अगदी जवळ राहतात, अनेकदा बेड, गाद्या आणि फर्निचरमध्ये। ते जगभरात जवळजवळ प्रत्येक देशात आढळतात। ढेकूण मानवी रक्त खातात जे त्यांना जगण्यासाठी आवश्यक आहे। त्यांच्या लाळेमध्ये एक विशेष घटक असतो जो रक्त गोठण्यापासून रोखतो। ढेकूणचे 6 पाय आणि सपाट अंडाकृती आकाराचे शरीर असते। ते अत्यंत तापमानात -20 डिग्री सेल्सिअस ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत जगू शकतात। ढेकूणच्या 90 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजाती आहेत। ढेकूण लाल, तपकिरी आणि पिवळ्या रंगांसह वेगवेगळ्या रंगात येतात। ते साधारणतः 4 ते 5 मिलीमीटर लांब असतात। ढेकूणचे वजन 3.5 मिलीग्राम पर्यंत असू शकते। ते लवकर हलू शकतात, परंतु फार दूर नाही। ढेकूण हे उत्कृष्ट गिर्यारोहक आहेत आणि ते भिंतीवरही चढू शकतात। ते त्यांचे अन्न म्हणजेच मानवी रक्त शोधण्यासाठी त्यांच्या तीव्र वासाचा वापर करतात। ढेकूण उबदारपणा, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड कडे आकर्षित होतात। मादी ढेकूण त्यांच्या आयुष्यात 500 पर्यंत अंडी घालू शकतात। बाळ ढेकूण, ज्याला अप्सरा म्हणतात, विकासाच्या 5 टप्प्यांतून जातात। ढेकूण अन्न किंवा पाण्याशिवाय 18 महिन्यांपर्यंत जगू शकतात। ढेकूण हजारो वर्षांपासून आहेत। अगदी प्राचीन इजिप्त ते अस्वच्छतेचे प्रतीक आहेत। ते लक्षणीय भावनिक त्रास आणि चिंता निर्माण करू शकतात। ढेकूण हे खराब आरोग्याचे किंवा खराब घरकामाचे लक्षण नाही। ते अगदी स्वच्छ किंवा सुव्यवस्थित घरांमध्ये देखील आढळू शकतात। असा हा ढेकूण कीटक